नमस्कार मित्रांनो, आज आपण गोगलबाई बारशाला जातात हा धडा ऐकूया. सकाळ झाली. गोगलबाई उठल्या. आपल्या पाठीवरच्या घरातून बाहेर येऊन अंगणात आल्या. सकाळचे कोवळे ऊन खात बसून राहिल्या. तेवढ्यात त्यांची एक मैत्रीण चिवताई समोरून येताना दिसली. तिला पाहून गोगलबाईंनी विचारले, काय चिवताई, आज सकाळीच कसे येणे केले? चिवताई म्हणाली, मी आले हे बोलावणे करायला. उद्या की नाही माझ्या बाळाचे बारसे आहे. मुद्दाम तुम्हाला सांगायला आले आहे. नक्की यायचे बरे का? आणि हे पहा, लवकर निघा जरा, म्हणजे वेळेवर पोहोचाल. बरं आहे, येऊ मी? अच्छा. असे म्हणून चिवताई दुसरीकडे बोलावणे करायला लगेच भुरकन उडून गेल्या. दुसऱ्या दिवशी गोगलबाई अगदी लवकर उठल्या, घाईघाईने तयार झाल्या आणि लगबगीने निघाल्या. बारशाला वेळेवर जावे म्हणून त्यांनी आपला वेगही बराच वाढवण्याचा प्रयत्न केला. खूप खूप वेळ झाला. सगळी सकाळ गेली. दुपार झाली. दुपारही गेली. संध्याकाळ झाली. तरी चिवताईचे घर काही येईना. लांबूनही ते दिसेना. पण घर येतोवर चालायचे, बारसे चुकवायचे नाही असे ठरवून त्या चालतच राहिल्या. शेवटी एकदाचे दूर अंतरावर गोगलबाईंना चिवताईचे घरटे दिसू लागले. चिवताईच्या घरट्याभोवती खूप गर्दी जमली होती. खूप गडबड चालली होती. गोगलबाईंना आनंद झाला. त्यांना वाटले, मंडळी दिसत आहेत, धावपळ चालू आहे, म्हणजे बारसे उरकले नव्हते खास. चिवताईची अगदी धांदल उडून गेली होती. समारंभाला खूप मंडळी आलेली दिसत होती. मैनाराणी आपल्या गोड आवाजाने पाहुण्यांचे स्वागत करत होत्या. पोपटदादा त्यांना प्रेमाने फांद्यावर बसवत होता. चाळुंकी मावशी गुलाबाच्या पाकळ्यातून सगळ्यांना मध प्यायला देत होत्या. कावळे काकू सारखे आपली मान इकडे तिकडे करून हवे नको पाहत होत्या. फुलपाखरे मात्र रंगीबेरंगी सुंदर कपडे घालून इकडून तिकडे व तिकडून इकडे उगीचच मिरवत होती. शेवटी एकदाच्या हाशूश करत गोगलबाई घरट्यापाशी पोचल्या. धापा टाकत म्हणाल्या, पहा चिवताई, आले की नाही बाई वेळेवर बारशाला? यावर जमलेली सर्व मंडळी खो खो हसू लागली. त्यांच्या या हसण्यामुळे बिचारा गोगलबाई अगदी गोऱ्यामोऱ्या झाल्या. मग चिवताईचं त्यांना म्हणाली, अहो गोगलबाई, बारसे कुठले ते तर मागेच झाले. आज माझ्या बाळाचे लग्न आहे. बरे झाले तुम्ही बारशाला निघालात, म्हणून निदान लग्नाला तरी वेळेवर पोहोचलात.